नमस्कार मित्रांनो, आज आपण लिब्रे ऑफिस रायटरमध्ये काही बेसिक कमांड शिकूयात की ज्यामध्ये मुलांना भरपूर काम करताना भरपूर उपयोग होईल। जसं की मी इथे एक स्पेलिंग टाईप केलेलं आहे, त्याचं फॉर्मॅटिंग क्लिअर करतोय बघा। साधारणपैकी लिब्रे ऑफिस कंसामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअर अशा प्रकारचं मी टाईप केलेलं आहे। त्याच्यामध्ये लिब्रे ऑफिस रायटर म्हणून एक शब्द टाकतोय मी, WRITER रायटर। अशा प्रकारचं मी एक स्पेलिंग टाईप केलं आणि आता या स्पेलिंगला मला फॉर्मॅटिंग करायचं आहे। लिब्रे ऑफिस रायटरच्या सहाय्याने आपण फॉर्मॅटिंग करू शकतो की जसं की बोल्ड करणे, इटॅलिक करणे, अंडरलाईन करणे, त्याचं डेकोरेशन करणे, लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, भरपूर काही कमांड्स आपल्याला याच्यामध्ये वापरून याच्यासोबत काम करता येतं। टेक्स्ट सोबत खेळता येतं। ते बघा, टेक्स्ट टाईप केलेला आहे लिब्रे ऑफिस रायटर। आता हे बघा, माझा जो कर्सर आहे तो शेवटी आहे, तो सुरुवातीचा आणायचा असेल ओळीच्या तो होम की वापरा, शेवटी न्यायचा असेल ते एंड की वापरा। होम आणि एंडच्या साहाय्याने तुम्ही कर्सर शेवटी आणि सुरुवातीला नेऊ शकता। आता आपल्याला एक कमांड शिकायची आहे। कुठलंही ऑब्जेक्ट आपलं अल्फाबेट किंवा वर्ड याच्यावरती वर्कआउट करायचं असेल तर त्याला सिलेक्ट करावं लागतं की जसं की मी आता लिब्रे ऑफिस रायटर हा शब्द सिलेक्ट करतो, माऊसने ड्रॅग करून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। पण माऊसने ड्रॅग करून सिलेक्ट करणे कोणालाही जमतं, आपल्याला वेगळं काहीतरी शिकायचं आहे तर लिब्रे ऑफिसमध्ये रायटरमध्ये जर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल आणि शिफ्ट हे दोन बटन दाबायचे, त्यानंतर ॲरो कीचं राईट बटन प्रेस करायचं। राईट बटन यासाठी माझा कर्सर कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला, लेफ्ट साईड करून आम्हाला राईट साईडकडे जायचं आहे। अशा वेळेस आपल्याला कंट्रोल शिफ्टचा राईट ॲरो बटन प्रेस करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। तुम्हाला मागे यायचं असेल तर बॅक ॲरो यूज करावा लागेल लेफ्ट साईडचा। आणि बघा, अशा प्रकारे तुम्ही ते लिब्रे ऑफिस रायटर कंट्रोल शिफ्ट आणि ॲरो कीच्या साहाय्याने सिलेक्ट केलेलं आहे। आता पुढची कमांड आपल्याला याची अप्लाय करायची आहे की याची साईज वाढवायची असेल, कुठल्याही टेक्स्टची साईज वाढवायची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये शॉर्टकट कमांड अशी दिलेली आहे, कंट्रोल प्लस ब्रॅकेट। आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जर काम करत असाल, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला कंट्रोल प्लस मोर दॅनचं साईन वापरायचं आहे। त्याच्या साहाय्याने तुमची जी फॉन्ट आहे, जे अक्षर आहे त्याची साईज तुम्हाला वाढवता येईल। कीबोर्डच्या साहाय्याने तुम्हाला शॉर्टकट कमांडच्या साहाय्याने आपल्याला फॉर्मॅटिंग करता आलं पाहिजे। कंट्रोलचं बटन प्रेस करतो आणि ब्रॅकेट आहे बघा इथं माझ्याकडे पेटिकोस म्हणून, ते कंट्रोलचं राईट ब्रॅकेट जर यूज केलं आपण तर बघा इथे साईज वाढते। सध्या साईज झालेली आहे 18, त्यानंतर साईज वाढवायची मला 20। जसं तुम्ही प्रेस करत जाल तसे साईज इथे वाढते बघा। आणि तुम्हाला कमी करायचे असल्यास तर कंट्रोल प्लस बॅक ब्रॅकेट म्हणजे दुसऱ्या नंबरचं ब्रॅकेट तुम्हाला लेफ्ट साईडचं ब्रॅकेट वापर करायचं आहे आणि त्याच्या साईज तुम्ही साईज कमी करू शकता। राईट ब्रॅकेट केलं तर वाढवू शकता, लेफ्ट ब्रॅकेट केलं तर कमी करू शकता। हे बघा, लेफ्ट ब्रॅकेटने कमी होतं, राईट ब्रॅकेटने साईज वाढते। अशा प्रकारे तुम्ही अक्षरांची साईज कमी जास्त आपल्याला शॉर्टकट कमांडच्या साहाय्याने करता येईल। तसे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे, पण माऊसच्या साहाय्याने कोणीही काम करू शकता। आपल्याला थोडं वेगळं काम करायचं म्हणजे शॉर्टकट कमांड वापरून तुम्हाला फॉर्मॅटिंग करता आली पाहिजे। बघा, साईज वाढवणे, टेक्स्टची साईज वाढवणे आणि कमी करणे आपण इथे शिकलो। त्यानंतर दुसरी कमांड एक आपल्याला इथं वापरायची आहे, ती म्हणजे जे दिलेलं अक्षर आहे ते तुम्हाला ठळक करायचं, डार्क करायसाठी त्यासाठी इथे एक शॉर्टकट कमांड दिलेली आहे। कंट्रोल प्लस बी जर प्रेस केलं तर तुमचं जे शॉर्टकट कमांड आहे, जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला बोल्ड करण्यासाठी वापरलं जाईल। त्यानंतर तुम्हाला रिमूव्ह जर करायचं असेल, जी कमांड तुम्ही अप्लाय केलेली आहे ती जर रिमूव्ह करायची असेल तर सेम तीच कमांड तुम्ही वापरा। पुन्हा कंट्रोल प्लस बी प्रेस केलं तर तुम्हाला ते जे आहे बोल्ड केलेलं टेक्स्ट ते तुम्हाला रिमूव्ह झालेलं दिसेल। ते सिम्पल जसं असेल तसं त्या फॉर्मॅटमध्ये दिसेल। दुसरी कमांड घेऊया आपण, इटॅलिक करायचं। दिलेलं जे टेक्स्ट आहे ते तिरप्या स्वरूपात करायचं, इटॅलिक इफेक्टमध्ये करायचं। तिथं माऊसने जर तुम्ही गेला तिथं बोल्ड कमांड आहे, साईज आहे, हे माऊसने जर गेल्यानंतर तुम्हाला तर ते येणारच आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या लक्षात राहत नाही कमांड तर सरळ सरळ तिथे जायचं आहे। समोर तुम्ही जर गेलात, बोल्डवरती जर गेलात तर तिथे स्पष्ट दिलेलं आहे बोल्ड आणि कंसामध्ये दिलेलं आहे कंट्रोल प्लस बी। त्यानंतर इटॅलिक कमांड आहे कंट्रोल प्लस आय। तुम्ही डायरेक्ट कंट्रोल प्लस आय प्रेस केलं तर तुमचा जो इफेक्ट आहे टेक्स्टचा तो इफेक्ट तिरकस म्हणजे इटॅलिक इफेक्ट झालेला आपल्याला दिसून। नंतरची कमांड आपल्याला अप्लाय करायची आहे ती म्हणजे अंडरलाईन। अंडरलाईनसाठी शॉर्टकट कमांड आहे कंट्रोल प्लस यू प्रेस करा। अशा प्रकारे एक अंडरलाईन यूज झालेली आहे। पुन्हा रिमूव्ह करायची असेल तर कंट्रोल प्लस यू प्रेस करा, रिमूव्ह होईल। तुम्हाला डबल अंडरलाईन यूज करायची असेल तर त्यासाठी कमांड इथे दिलेली आहे कंट्रोल प्लस डी। बघा, कंट्रोल बी, कंट्रोल आय, कंट्रोल डी। जर तुमच्याकडे कमांड अप्लाय असेल तर ती रिमूव्ह होईल आणि रिमूव्ह होईल असेल तर तुम्हाला ती अप्लाय होईल। म्हणजे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन 3 कमांड आपले इथे शिकवलेले आहे। या कमांड तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या कमांडचा वापर करून तुम्ही शॉर्टकट कमांडचा वापर करून तुमचं टेक्स्टचं फॉर्मॅटिंग करू शकता। धन्यवाद।